तर यावर्षी झालेल्या पद्मश्री, पद्मविभूषण यासारखे जे काही पुरस्कार आहेत, या 2025मध्ये राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 47 जणांना हे जे अवॉर्ड आहे म्हणजे पुरस्कार आहेत ते मिळालेले आहेत। पण याच्यामध्ये असा एक व्यक्ती आहे ज्यांनी सरकारला पत्र लिहिले आहे की साहेब, माझ्याकडे दिल्लीपर्यंत येण्यासाठी पैसे नाही आहेत, जे पद्मश्री पुरस्कार आहे तर मला पोस्टाद्वारे पाठवा। तर अशी मागणी करणारे कोण आहेत ते तोर व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? तर ते कोणते व्यक्ती आहेत तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही बघत आहात खेड्यातील मुलगा। दिल्लीपर्यंत यायला पैसे नाही, पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब, शिक्षण फक्त 3री पास, ज्यांच्या नावापुढं कधीच कोणी श्री लावलेलं नाही, ज्यांच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर 3 कपड्याचे जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुना चष्मा आणि रोख रक्कम 732 रुपये। त्याला जेव्हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की दिल्लीपर्यंत येण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब। अजब आणि अफाट आहे ना? ही सत्यकथा आहे ओडिशातील श्री हलगर नाग या व्यक्तीची। कोसली भाषेत कवी लिहिणारे प्रसिद्ध कवी कहर म्हणजे ज्यांनी आजवर जितक्या कविता आणि 20 महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहेत। आणि आता तर संबलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या हलगर ग्रंथावली भाग 2 याचा पाठ्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे। साधाच वेश, शक्यतो पांढरं धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलदर एक ते खरे तर इंडियन आयडल आहेत, पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनलवाले हिरो करतात। खरे आयडल तर हलदरजी सारखे आहे। चॅनलवाल्यांचे यांच्याकडे कधी लक्षच गेले नाही आणि त्या चॅनलवाल्यांचं लक्ष गेलं तर पद्मश्री अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर। श्री हलदरजीची जी कहाणी आहे तुमच्या जीवनामध्ये एक प्रेरणा देऊ जाईल। ते एका अत्यंत आदिवासी गरीब कुटुंबातील आहेत। आई वडिलांचे निधन झाल्याने हलगरजी अवघ्या 10 वर्षातच अनाथ झाले, त्यामुळे त्यांना इयत्ता 3रीतच शाळा सोडावी लागली। पोटासाठी ते इतक्या लहान वयातच ढाब्यामध्ये खरकटी भांडी घासण्याचे काम ते करू लागले। त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व त्यांना एका शाळेच्या स्वयंपाकगृहामध्ये त्यांना काम दिलं। तिथे त्यांना थोडंसं चांगलं आयुष्य मिळालं। नंतर त्यांनी बँकेकडून 100 रुपये कर्ज घेऊन पेन, पेन्सिल आणि शालेय जे वस्तू आहेत, पुस्तकं म्हणा, काही वेगळं काही म्हणा, त्यांचं एक दुकान टाकलं आणि त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यातूनच भागत होता। श्री हलदरजी यांनी 1995 सुमारास स्थानिक उडीशा भाषेमध्ये रामशबरी सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले। भावनेने ओतमलेले त्यांचे ते शब्द ऐकताना मंडळी जी आहे, लोक जे आहे ते गुंग होऊन जायचे। पाहता पाहता त्यांच्या ज्या रचना आहेत त्या प्रचंड प्रसारित झाले। हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली होती। अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिलं होतं। तर असं त्यांचं लहानपणाचं जीवन होतं। त्यांच्या 10 वर्षाची असतानाच त्यांचे आई वडील यांचं निधन झालं, ते अनाथ झाले। त्याच्यानंतर ते एका ढाब्यावरती काम करू लागले। त्याच्यानंतर त्यांना एका व्यक्तींनी त्याला स्वयंपाकगृहामध्ये काम दिलं। त्याच्यानंतर त्यांनी काही पैसे जमा करून त्यांनी एक पेन, पेन्सिल, बुक साहित्य संचाचं एक दुकान टाकली, लहानचं दुकान टाकली। त्याच्यातूनच ते उदरनिर्वाह त्यांचा होत होता। त्याच्यामधूनच त्यांनी काही संग्रह लिहिले, काही कविता लिहिल्या। तर अशी त्यांची कहाणी होती। पण त्याच्याकडे दिल्लीपर्यंत जाण्यासाठी पैसे नव्हते। तर त्यांनी एक पत्र लिहिलं की साहेब, दिल्लीपर्यंत येण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, पद्मश्री अवॉर्ड जो आहे तो मला पोस्टाने पाठवा। तर ही होती श्री हलदरजीची प्रेरणादायी कहाणी। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।